महामंडळाच्या निवडणुकीशी माझा काही संबंध नव्हता, नाही. आणि जर संबंध ठेवायचा झाला तर बहुतेक काहीतरी 29 तारखेपर्यंत फॉर्म मागे जायची काहीतरी मुदत आहे, तुमच्याच चॅनलमधनं मी ऐकलेलं आहे. आणि तसं जर सहभाग घ्यायचा झाला तर 2 तारखेपासून मी कोणाच्या बाजूनं राहायचं हा देखील मी सहभाग घेऊ शकतो, पण मला त्या निवडणुकीमध्येच पडायचं नाही. खरं तर विधान परिषदेच्या जागा कोणाला सुटतील ह्या ब्रेकिंग व्हायला पाहिजे होत्या, पण अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या 3,500च्या कोर्टानं लावलेल्या 3 वर्षापूर्वीच्या निवडणुकीमध्ये किती लोकांना इंटरेस्ट आहे हे काल मला कळलं. आणि माझ्याबद्दल देखील किती लोकांना इंटरेस्ट आहे हे देखील मला कळलं. फक्त मला राजकीय माझ्या सहकार्यांना एकच विनंती करायची आहे की काही गोष्टीची खात्री केली पाहिजे. आपण जेव्हा राजकारणामध्ये काम करतो तेव्हा एखाद्या व्यक्तीवर चिखलफेक करण्याच्या अगोदर त्याची पार्श्वभूमी बघितली पाहिजे. फॉर्म जो भरला गेला होता त्याच्यामध्ये उदय सामंतचं नाव होतं का, उदय सामंत तिथं होता का, ज्यांनी पत्रकार परिषद घेतली त्यांना 6 वर्षापूर्वी माझ्या ओएसडीनं मदत केलेली आहे. म्हणजे मला त्याच्यावर काही बोलायचंच नाही, माझ्या दृष्टीनं तो विषय संपलेला आहे. पण एखाद्या गोष्टीचा कशा पद्धतीनं राजकीय डाव काही लोक खेळू शकतात, आणि मी फुरसतीनं कधीतरी विधान परिषदेची निवडणूक संपल्यानंतर याच्या मागचे करते धरते कोण आहेत हे देखील मी पत्रकारांना सांगणार आहे. परंतु मला त्या चित्रपट महामंडळाच्या काही निवडणुकीमध्ये काही पडायचं नाही, कारण तेवढाच काय व्याप आमचा छोटा अशातला भाग नाही. आणि म्हणून मी तुम्हाला ती पहिली गोष्ट सांगितली की 3 वर्षापूर्वीच्या फॉर्म भरलेल्या उमेदवारांची ती निवडणूक आहे. 3,500 मतापैकी जवळजवळ 750 मतं ही मयत आहेत. म्हणजे जवळजवळ ही निवडणूक 2800 मतातली आहे. मी स्वतः 3,56,000 मतांना निवडून येतो. त्याच्यामुळे या निवडणुकीचा माझा काही संबंध नाही. बदनामी करण्याचा प्रयत्न कोणी करू नये. आणि राजकीय लोकांना मला एक सल्ला नाही पण विनंती करायची आहे की पूर्ण खात्री केली पाहिजे. कोण तरी सांगतो काहीतरी म्हणून त्याच्यामध्ये आपण जाऊन ज्या काही टोकाच्या भूमिका घेतो आणि फार मोठं त्याच्यामधनं उदय सामंतची बदनामी करून मला काहीतरी फारच साध्य झालंय अशा आविर्भावात जे काही लोक फिरतात राजकीय, त्यांना मला एक सूचनावाचा सल्ला द्यायचा आहे. पहिलं आपण ह्याचं सभासद झालं पाहिजे. आपण यांच्यासाठी काय करतोय हे आपण ठरवून घेतलं पाहिजे. म्हणून मी सांगितलं या सगळ्या संस्थांशी मी निगडीत आहे. आणि सगळ्या संस्थांशी निगडीत असताना अजून एक तुम्हाला जी माहिती नसेल ते पण सांगतो की अखिल भारतीय नाट्य परिषदेचे मुख्य विश्वस्त हे शरद पवार साहेब आहेत आणि मी त्याच्यामध्ये विश्वस्त आहे. त्याच्यामुळे शरद पवार साहेबांचा पक्ष वेगळा आहे, माझा पक्ष वेगळा आहे, तरी देखील त्या संस्थेमध्ये कधीही आम्ही राजकारण आणलं नाही. राजकारण आम्ही मैदानातलं करतो, ओएसडीला पाठवून कधी करत नाही. याची काही लोकांनी नोंद घ्यावी. आणि माझ्यासाठी हा विषय 100% संपलेला आहे.